बघू शकता किती छान असं कस्टर्ड बनून तयार झालेलं आहे. तर हे कस्टर्ड आपण कसं बनवलं आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी कविता, कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी. तर खूप सुंदर असा हा कस्टर्ड बनून तयार होतो आणि ह्यात इथे तुमच्याकडे जेही फळं असतील ना अवेलेबल तर ते तुम्ही छान असे बारीक कट करून देऊ शकता. तर तुमच्याकडे द्राक्ष असेल, सफरचंद असतील तर त्याचे छान असे बारीक तुकडे करून मग तुम्ही ह्या कस्टर्डमध्ये घालू शकता. त्यानंतर बघू शकता किती छान असं आपलं कस्टर्ड बनून तयार होतं. तर हे कसं बनवायचं तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. कमेंट, शेअर, लाईक नक्की करा. नवीन पाहणारे असतील तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता आपलं मी ड्रायफ्रूट्स घातले होते कारण माझ्या मुलांना खूप आवडतं असं. उन्हाळ्यात मुलांना असं काहीतरी थंडगार हवं असतं ना दुपारच्या वेळेस, तर हे कस्टर्ड नक्की बनवून द्या. तर खूप सुंदर बनवून तयार होतं. चला आता मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओकडे वळूया. आता इथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा इतकं पाणी राहू दिलेलं आहे, कारण ते पुढे सांगतेच मी कारण का बरं. आणि इथे आपण अर्धा लिटर इतकं दूध घेणार आहोत. तर खूप सुंदर बनतं हे कस्टर्ड, नक्की बनवून बघा. इथे मी म्हशीचंच दूध घेतलेलं आहे. गाईचं दुधाचं खूप असं पातळ होतं ना, त्याच्यामुळे आपल्याला म्हशीचंच दूध वापरायचं आहे. तर बघू शकता इथे आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी इतकं दूध मी बाजूला काढून ठेवत आहे. 1 वाटी किंवा अर्धी वाटी काढलं तरी चालतं. त्यानंतर आपण हे दूध छान असं उकळायला ठेवणार आहोत गॅसवर. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता ह्या पद्धतीने आपण दुधाला छान असं आटवायचं नाही, आपल्याला फक्त 1 ते 2 छान अशी उकळी येऊ द्यायची दुधाला. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर नक्की करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. आता इथे आपण छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत दूध आणि आपल्याला 1 ते 2 उकळी छान येऊ द्यायची. आता बघू शकता इथे आपलं छान असं दूध उकळतं आहे. त्यानंतर जे दूध आपण वाटीमध्ये काढून ठेवले तर त्याचं काय करायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते पुढे. तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता. तर ह्या पद्धतीने आपण छान असं उकळून घेणार आहोत दूध. साधारण आपल्याला 5 ते 7 मिनटं छान असं दूध उकळून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे जे वाटीत आपण दूध काढून ठेवलेलं आहे तर इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, ही व्हॅनिला फ्लेवरमध्ये. तर साधारण ही आता 3 ते 4 चमचे आपल्याला ह्या वाटीमध्ये घालून घ्यायचे दुधामध्ये. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. इथे मी 4 चमचे इतकी घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त थिक नको असेल, कस्टर्ड थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने कस्टर्ड पावडर घेऊ शकता. तर इथे मी 4 चमचे इतकी घेतली होती. तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्या. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर इथे आपलं दूध छान असं उकळलेलं आहे. आता इथे त्यानंतर इथे आपल्याला छान दूध उकळून झाल्यावर आपल्याला इथे साखर घालून घ्यायची. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर साधारण इथे मी 6 ते 7 चमचे इतकी साखर घातलेली होती. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त प्रमाण वाढवू शकता साखरचं. त्यानंतर छान अशी साखर मेल्ट झाल्यावर आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे दूध पुन्हा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स झाल्यावर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि थोडंसं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे साखर छान मेल्ट होते त्याच्यामधली. आता इथे छान असं आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि आता आपण थोडासा गॅस कमी केलेला आहे आणि त्याच्यावर आपण हे जे कस्टर्ड पावडर घालून घेतलेलं दूध आहे ना ते मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता अगदी 2 मिनटात लगेच आपलं कस्टर्ड बनून तयार होतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कस्टर्ड आपल्याला साधारण 1 ते 1.5 तास इतकं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, एखाद्या भांड्यामध्ये काढून किंवा डब्यामध्ये. आणि ते थंड झाल्यावर मग त्यात तुम्हाला आवडीचे फळे वगैरे घालू शकता.